आज आपण रेल्वेचा भाग दुसरा बघणार आहोत, कारण की भाग एक आपण काल बघितला, आज भाग दुसरा बघूया. तर भाग एक मध्ये आपण 5 प्रश्न केलेले आहेत. आज आपण भाग दुसऱ्यामध्ये 5च्या पुढे म्हणजे जेवढे क्वेश्चन होतील आज तेवढे घेण्याचा प्रयत्न करू. तर पहिला प्रश्न काय बघा, आजच्या प्रश्न क्रमांक 6 आजच्या. एक रेल्वे गाडी एका तासात 20 मिनिटं, 1 तास 20 मिनिटात नागपूर ते सेवाग्राम 80 किमीने ओलांडते. आता एक लक्षात घ्या, इथून हेडलाईन घे तुमची. इथून म्हणजे मी तुम्हाला सांगतो, नागपूर ते कुठपर्यंत सेवाग्राम. सेवाग्राम ओके. यातलं डिस्टन्स किती मित्रांनो? 80 किमी, म्हणजे टोटल 80 किमीचं डिस्टन्स आहे. तर त्याने पुढे काय म्हटलं, तर त्या रेल्वेला सेवाग्राम ते मुंबई हे अंतर, म्हणजे इथून परत सेवाग्राम ते इथून मुंबई ओके 900 किमी जाण्यास, 900 किमी जाण्यास किती वेळ लागेल. म्हणजे आता एक लक्षात घ्या, पहिले नागपूर ते सेवाग्राम हे अंतर तुमचं किती आहे? 80 किमी. आता किती तासामध्ये? 1 तास 20 मिनिटांमध्ये ती पोहोचते इथून ते इथं 80 किमी. त्यानंतर पुढे काय म्हटले, मुंबई म्हणजे सेवाग्राम ते मुंबई, सेवाग्राम ते मुंबई हे अंतर आहे तुमचं 900 किमी डिस्टन्स. किती? 900 किमी डिस्टन्स. ते अंतर जाण्यासाठी म्हणजे किती तास लागतील असा प्रश्न केला गेलेला आहे. त्या प्रश्नावर काय करायचं लक्षात घ्या, किमी, पहिले किमी म्हणजे किती, सुरुवातीचा किमी घ्यायचा, किमी पहिले गुणिले दुसरे किमी आणि भागिले वापरायचा वेळ. बस हा एवढा फॉर्म्युला आहे मित्रांनो, याच्यात तुमचा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाणार. पहिले किती किमी आहे? नागपूर ते सेवाग्राम 80 किमी, 80 लिहिलं गुणाकार मध्ये. त्यानंतर सेवाग्राम ते मुंबई किती आहे? 900 किमी, इथं 900 लिहिलं आणि भागिला वेळ. आता वेळ फक्त तुम्हाला इथं दिलाय आणि इथला काढायचा आहे. मग 1 तास 20 मिनिटं, एका तासामध्ये किती मिनिटं असतात मित्रांनो? कारण की सर्व मिनिटांमध्ये कन्वर्ट करावं लागेल. ते काय मिनिटांमध्ये? कारण की तो मिनिटं आलेले म्हणून. जर फक्त तास राहिले असतं तर भागीला आपण तास घेतलं असतं. 1 तास म्हणजे 60 मिनिटं, बरोबर का? मग 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि वरचे किती? 20 मिनिटं. 60 आणि 20 किती झाले मित्रांनो? 80 मिनिटं. म्हणजे इथं मी काय लिहिणार? 80 मिनिटं. ओके, इथपर्यंत आलं लक्षात मित्रांनो तुम्हाला? इथं आला तुमचा पहिला किमी 60 किमी, त्यानंतर 900 मीटर 900 किमी, त्यानंतर हे 1 तास 20 मिनिटं म्हणजे किती? 80 मिनिटं. आणि भागीला कंपल्सरी वापरायचे तुम्हाला 60. काय वापरायचे? 60. आता देऊ आपण कटाकाटी करूया. 80 काय झाला? कट झाला. 80 कट, 0 0 कट. इथं भागदा 6 आणि 6 1 6, 6 1 6 किती उरणार आहे? 3. 6 पंचे 30, म्हणजे 15 तासामध्ये ती गाठेल. कुठून? सेवाग्राम ते मुंबई. किती? 15 तासात. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी 15 तास. तर मित्रांनो लक्षात घ्या, हा प्रश्न नागपूर वर्धाला विचारला गेलेला आहे आणि ते रिपीट कुठं पण होऊ शकतो. तर तुम्ही बारकाईने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. प्रश्न क्रमांक घेऊया 7वा लगेच. प्रश्न क्रमांक 7वा बघू काय प्रश्न आहे बघा. एक रेल्वे ताशी 90 किमी वेगाने धावल्यास तर एक सिग्नल 8 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती? आता तुम्हाला रेल्वेची लांबी विचारली मित्रांनो, म्हणजे तुम्हाला एक एक्सप्लेन करून देतो बघा. एक रेल्वे हे इकडे धावते किती? 90 किमी तिच्यात पर तास आहे, 90 किमी पर तास आहे. पुढे एक सिग्नल आहे समजा, इथे एक खांबा आहे. या खांब्याला पूर्ण ओलांडून जाण्यासाठी म्हणजे इथून तिथून अशी, तर ती 8 सेकंदामध्ये ओलांडते. किती? 8 सेकंदात. 8 सेकंदात ओलांडते. तर ह्या इथून तिथून ह्या रेल्वेची लांबी किती, म्हणजे पूर्ण रेल्वेची लांबी किती, असा प्रश्न तुम्हाला केला गेलेला आहे. तर हा प्रश्न सॉल्व्ह करायचा बघूया. किमी द्यायचं, किमी गुणिला सेकंद आणि गुणिला 5 कंपल्सरी 18. ओके, हा 518 तुमचा कंपल्सरी राहणार आहे, बदलणार नाही. जेव्हा किमी काढायचं असतं म्हणजे लांबी काढायची असते तर तेव्हा 518 वापरतात. काय वापरतात? 518. तर बघूया कसं सॉल्व्ह होईल. किमी, एक रेल्वे ताशी प्रत्येक किलोमीटरला किती जातं? ते 90. इथं 90 लिहिलं गुणाकार मध्ये. त्या सिग्नलला किती सेकंद ओलांडते? 8. इथं 8 गुणिला आणि राहिला तुमचा 518. 518 याच्या छेद मध्ये काही नाही, म्हणजे 1 दिला, 1 दिला, तो दिला नाही दिला तुमची वरती. चला पुढे काटाकाटी करूया. 18 1 18,
18 पंचे 90, 18 पंचे 90. सर्वांचा काय होतंय गुणाकार. 5 आठे 40, 5 आठे 40 आणि गुणाकार मध्ये राहिला 5. 5 चोक 20 आणि 0. म्हणजे आपली ट्रेन किती मीटरची आहे 200 मीटरची. ऑप्शन नंबर 1. किती मीटरची आहे 200 मीटरची. ऑप्शन नंबर 1. हा गडचिरोली आणि नागपूरला विचारला गेलेला प्रश्न आहे 2024 आणि 2023 ला. प्रश्न करूया 8वा लगेच. चला प्रश्न क्रमांक 8वा. खूप मोठा प्रश्न आहे, खूप छान प्रश्न. बघूया. मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी ताशी 60 किमी वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7:30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 किमी वेगाने सकाळी 8:30 वाजता सुटली तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील. आता हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. काय म्हणतो मी. समजा मुंबईचा फक्त लिहितो. मुंबई ते नागपूर, बरोबर का. नागपूर जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी म्हणजे पहिली गाडी घेऊ आपण. जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी ताशी 60 किमी वेगाने एक गाडी निघते. किती 60 किमी वेगाने सकाळी केव्हा निघते ते 7:30 वाजता. म्हणजे वेळ दिला मला 7:30 वाजता, बरोबर का. जाणारी पहिली गाडी निघाली. त्यानंतर त्याच दिवशी आणि त्याच मार्गाने म्हणजे काय मुंबई ते परत नागपूर. ओके. दुसरी गाडी ताशी 75 किमी किती 75 किमी वेगाने निघाली पण सकाळी किती 8:30 वाजता. 8:30 वाजता. तर या गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील. म्हणजे समजा हिच्या स्पीड पहिली गाडीच्या स्पीड थोडा कमी आहे आणि दुसरी गाडीच्या स्पीड थोडा जास्त आहे. तर मला सांगा जर दुसरी गाडीची स्पीड जास्त असेल तर 100% या गाडीला ती धरून घेणार, बरोबर ना. बरोबर म्हणजे एकमेकांना अशी बरोबर ते केव्हा भेटतील असा प्रश्न केला गेलाय. करायचं काय लक्षात घ्या. वेळेतील फरक काढायचा. वेळेतील फरक गुणिला पहिला वेग आणि भागिला वेगचा फरक, वेगांचा फरक. हा फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा आहे. मग आता हा फॉर्म्युला कसा अप्लाय करू आपण बघूया. वेळेतील फरक. वेळ बघा पहिली गाडीच्या 7:30 वाजता आहे आणि दुसरी गाडीच्या 8:30 वाजता. म्हणजे 100% 1 तासाचा फरक आहे, राईट. तर मग 1 तास इथं लिहितो मी. 1 तास गुणिला पहिला वेग. पहिला वेग म्हणजे पहिल्या गाडीचा वेग म्हणतोय तो. पहिल्या गाडीचा वेग किती आहे 60 किमी. इथं 60 लिहिला आणि भागिला वेगाचा फरक. वेगाचा फरक म्हणजे काय पहिली गाडीचे किती किमी वेग आहे 60 किमी आणि दुसऱ्या गाडीचे किती आहे 75 किमी. मग मला सांगा 60 मायनस 75 म्हणजे ते परत लिहून घेऊ. 1 गुणिले 60 भागिले या दोघांचा फरक किती मित्रांनो 15, बरोबर का. ते मायनस मध्ये घेऊ नका, अरे डायरेक्ट भाग द्या. 15 1 15, 15 चौक 60, 4 1 4. ओके. हे किती तास आले मित्रांनो 4 तास. आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये काय करावं लागतं जेव्हा तुमचं हे 4 तास 5 तास उत्तर येतं तर एक लक्षात ठेवायचं जो दुसरा वेळ असतो दुसरा वेळ त्याच्यामध्ये हा जो निघालेला तास आपला तो कंपल्सरी त्याच्यामध्ये प्लस करून टाकायचा. का कारण की बघा पहिली गाडीची वेळ काय आहे सकाळी 7:30 वाजता पण दुसरी गाडीची वेळ काय 8:30 वाजता निघाली होती. मग पण पहिल्या गाडीची वेळ नाही धरणार ना, मग दुसऱ्या गाडीची वेळ धरावा लागतो. म्हणजे 8:30 का होती त्याच्यामध्ये प्लस 8:30 प्लस 8 आणि 4 12 आणि वरचे 30 मिनिटं. म्हणजे ते एकमेकींना किती वाजता भेटतील 12:30 वाजता. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. हा प्रश्न सोलापूर आणि अमरावतीला विचारला गेलेला प्रश्न आहे. तर मित्रांनो प्रश्न खूप मोठा होता पण सॉल्व्ह करण्याची टेक्निक खूप सोपी आहे. व्यवस्थित जर फोकस केला तर तुम्ही आरामाने हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. प्रश्न घेऊया 9वा. चला प्रश्न क्रमांक 9. चला मित्रांनो प्रश्न क्रमांक 9वा. ओके. आजच्या आपला हा शेवटचा प्रश्न असणार आहे. उद्या आपण भाग 3 मध्ये जेवढे क्वेश्चन असतील तेवढे करण्याचे प्रयत्न करू. काय प्रश्न आहे. ताशी 60 किमी वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल हा प्रश्न तुम्हाला केला गेलेला आहे. आता लक्षात घ्या हा प्रश्न कसा आहे पहिले आपण त्याची हेडलाईन बघून घेऊ. म्हणजे काय एक्सप्लेन बघून घेऊ. बघा एक मालगाडी आहे. ही मालगाडी आहे. ही मालगाडीची मीटर किती आहे तिची म्हणजे लांबी 480 मीटर. 480 मीटर बरोबर. त्यानंतर एक बोगदा आहे बरोबर म्हणजे आपण म्हणतो त्याला बोगद्याला काय भुयार कर.
असं पण म्हणू शकतो. तो किती 420 मीटरचा आहे, म्हणजे हा समजा असा भुयार आहे, तो 420 मीटरचा आहे. गाडीची प्रति तास किमी किती आहे, 60 किमी. तर याच गाडीला हा पूर्ण भुयार ओलांडण्यास किती वेळ लागेल, असा प्रश्न तुम्हाला केला गेलेला आहे. तर करायचं काय, लक्षात घ्या. गाडीची लांबी गुणिले गाडीची लांबी घेतली, त्यानंतर बोगद्याची लांबी आणि गुणिले वापरायचे आहे काय, 18/5. काय वापरायचं, 18/5. आणि त्यानंतर किमी खाली ठेवायचं मित्रांनो. किमी जे पण असेल ते खाली ठेवा. किमी जे येईल ते इथं फॉर्म्युलामध्ये किमी लिहू. चला, तर ठीक आहे, पहिले बघूया. गाडीची लांबी किती आहे, 480 मीटर. म्हणजे इथं 480 दिलं प्लस, ओके, इथं गुणाकार नाही, इथं प्लस घ्या, सॉरी, इथं प्लस. त्यानंतर बोगद्याची लांबी किती मित्रांनो, 420 मीटर. 420 मीटर. पहिले एवढी क्रिया करू, मग नंतर ते ठेवू. बघा यांची बेरीज किती येईल, 400 आणि 400 किती येईल तुमचं, 800. 80 आणि 20 100, म्हणजे 800 आणि 100 किती झाले, 900. इथं 900 देतो, गुणिले कंपल्सरी 18/5 आणि भागीला वापरायचं आहे किलोमीटर. किती तिथं 60, म्हणजे प्रत्येक तासाला ती 60 किमी जाते. आता करा काटाकाटी, 0 0 कट. 6 इकडे बघ जातो, इथून टाका, इकडे पण दिलं तरी चालतं. 6 1 6, 6 1 6, उरला किती 3, 6 5 30, उरला तुमचा 5 18 15. 5 कुठे बघ जाते 15ला, 5 1 5, 5 3 15, 18 3 54. म्हणजे ती गाडी त्या बोगद्याला किती सेकंदामध्ये पार करेल, 54 सेकंदामध्ये पार करेल. ऑप्शन नंबर बी. हा प्रश्न सिंधुदुर्ग वर्गा लातूर 2023 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. भाग आपण तिसरा घेऊया उद्या. त्याच्यामध्ये जेवढे क्वेश्चन असेल तेवढे करण्याचा प्रयत्न करू. ओके मित्रांनो, व्हिडिओ सर्वांना की आता पोलीस भरतीची तुमची पुढच्या महिन्यामध्ये ग्राउंडची तयारी, म्हणजे ग्राउंड होणार आहेत पुढच्या महिन्यात, आणि तिथून मिनिमम तुम्हाला 30 दिवस म्हणजे 1 महिना साधारण भेटतो पेपरला. तर आपल्याला जेवढं लवकर कव्हर करता येईल तेवढं करू, कारण की आपल्याला जीकेचे पण लेक्चर घ्यायचे, चालू घडामोडीचे घ्यायचे. त्यानंतर पोलीस भरतीला आयएमपी जेवढे क्वेश्चन आहेत जीकेचे तेवढे मी नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आशा असं करतो की तुमच्याकडून चांगला रिस्पॉन्स भेटायला पाहिजे, तेव्हा मी पुढची गोष्ट म्हणजे हलकी मेहनतीने करेन. तर मित्रांनो, आज इथं थांबूया आपण, भेटूया उद्या. बाय, नमस्ते, जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र.